तर आज शेवटी आपल्या बहिणीचा पोराचं म्हणजेच आपल्या भाच्याचे नाव ठेवण्यात आलं आणि ते काय नाव ठेवलं तर चला तुम्हाला आधीपासून सांगतो, तोपर्यंत ब्लॉगला लाईक वगैरे करून घ्या. तर मित्रांनो, आज होता आपला 100 डे ब्लॉगिंग करायचा 6वा दिवस. आज आपल्या घरी होता कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम म्हणजे आपल्या बहिणीचा मुलाचा नामकरण सोहळा. तो नामकरण सोहळा म्हणजे घरी राहते खूप सारी काम, की ते कामं करायसाठी अंगामध्ये शक्ती बनता पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिले काढली गाडीने गेलो पोटाची सोय करायसाठी. इकडे आलो पुलाच्या दुकानावर, इकडून पुलाव वगैरे खाऊन घेतला. त्यानंतर मग घरी आलो. मग काय घरी पाय वगैरे ठेवल्यावर आपल्याला सांगितलं ना काम कडीपत्ता आण म्हणते, पण ह्या घरी तर लॉक लागला होता. म्हटलं आता कसं जाऊ, डायरेक्ट भिंत कुदलो, डायरेक्ट यांच्या घरात घुसलो आणि मग तोडून आणला कडीपत्ता तोडल्यानंतर इकडे डेकोरेशन पाहायला त्या काकानं आपल्याला काम सांगून दिलं. म्हणते जा म्हणते एक फ्रेम घेऊन ये म्हणते. मग यांची गाडी काढली आणि डायरेक्ट आलो इकडे आपण फ्रेम घ्यासाठी. पण रस्ता तर आपण विसरलो होतो, पण कसं तरी पोहोचून गेलो त्यांच्या घरी आणि इथून मग सामान वगैरे घेतलं आणि डायरेक्ट निघालो घरच्यासाठी. आता घरी आल्या मग काय होतं, सगळी तयारी तर झालीच होती, फक्त तयारी करायची बाकी होती. मग काय एका मिनिटामध्ये पटकन तयारी वगैरे करून घेतली. त्यानंतर मग झाला आपली तर कार्यक्रमाची सुरुवात. कार्यक्रम वगैरे झाला आणि बाळाचं नाव वगैरे ठेवून घेतलं. आता नाव काय ठेवलं ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर लावली ना जेवणाची सोय, पटकन ताट घेतलं आणि जेवण वगैरे केलं. आपलं कसं आहे भाऊ, घरच्या कार्यक्रमावर का बाहेरचे राव, पहिले जेवण महत्वाचे राहते ना. आजचा ब्लॉग इथे संपून दिला. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तेवढं फॉलो करून घ्या तुमच्या भावाला.